नमस्कार. आजच्या या विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण ऑप्शन्स ट्रेडिंगमधल्या कॉल आणि पुट या संकल्पना अगदी साध्या आणि सोप्या भाषेत डिकोड करणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता थेट आपल्या मुख्य विषयाला सुरुवात करूया. आता ट्रेडिंग करताना सर्वांना पडणारा एक कॉमन प्रश्न म्हणजे मार्केट वर जाओ किंवा खाली पडो, दोन्ही बाजूंनी नक्की पैसे कसे बनतात. म्हणजे विचार करा, मार्केट क्रॅश होत असतानाही कोणीतरी प्रॉफिट कमवत असतं. हे कसं शक्य आहे हे जाणून घेणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अशी असेल. पहिल्यांदा मार्केट ऑप्शन्सची ओळख, मग वाढत्या मार्केटमधून कसा नफा कमवायचा, त्यानंतर पडत्या मार्केटमधील नफा, ऑप्शन बायर आणि सेलर यांच्यातील फरक, आणि शेवटी काही स्ट्रॅटेजीज आणि लोक करत असलेल्या कॉमन चुका. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून, मार्केट ऑप्शन्सची ओळख. ऑप्शन म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक असा करार किंवा कॉन्ट्रॅक्ट आहे जो तुम्हाला एखादी गोष्ट ठराविक किमतीला आणि एका निश्चित तारखेपूर्वी, ज्याला आपण एक्सपायरी म्हणतो, खरेदी किंवा विक्री करण्याचा अधिकार देतो. ट्रेडिंगच्या जगात हे एक प्रचंड ताकदवान टूल आहे. आणि इथूनच खरे दोन मार्ग वेगळे होतात. ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये दोन मुख्य प्रकार आहेत, कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन. तुम्ही मार्केटची दिशा काय प्रेडिक्ट करताय यावर तुम्ही यापैकी एक टूल निवडता. आता आपला दुसरा आणि सर्वांचा आवडीचा भाग पाहूया, वाढत्या मार्केटमधून नफा कसा मिळवायचा. बघा, कॉल ऑप्शन तेव्हाच विकत घेतला जातो जेव्हा तुम्हाला खात्री असते की मार्केट वर जाणार आहे. सोप्या भाषेत, तुमचा व्ह्यू जर बुलिश असेल तर तुम्ही कॉल ऑप्शनकडे जाता. मार्केट जसं जसं वर जाईल तसं तसं तुमच्या कॉल ऑप्शनचा प्रीमियमही वाढत जातो. हे एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा निफ्टी सध्या 22,000 वर आहे. तुम्हाला वाटते निफ्टी वर जाईल म्हणून तुम्ही ₹100 प्रीमियम देऊन कॉल ऑप्शन खरेदी करता आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे निफ्टी 22,150 पर्यंत जातो. आता याचा फायदा कसा होतो ते गणितातून बघूया. हे बघा, सुरुवातीला प्रीमियम होता ₹100, पण निफ्टी वाढल्यामुळे चार्टवर जसं दिसतंय तो प्रीमियम आता थेट ₹160 पोहोचलाय. म्हणजेच प्रति लॉट विचार केला तर थेट ₹60 निव्वळ नफा. चार्टवर पाहिल्यावर स्पष्ट दिसतंय की वाढत्या मार्केटमध्ये कॉलचा प्रीमियम किती वेगाने वाढू शकतो. आता येऊया आपल्या तिसऱ्या भागाकडे, पडत्या मार्केटमधून नफा. इथे सीन थोडा उलटा आहे. जेव्हा तुम्हाला वाटतं की मार्केट खाली जाणार आहे तेव्हा पुट ऑप्शन खरेदी केला जातो. म्हणजे जर तुमचा व्ह्यू बेरिश असेल तर तुम्ही पुटचा विचार करता. मार्केट खाली जातं आणि तुमच्या पुट ऑप्शनचा प्रीमियम वाढतो. ही कन्सेप्ट ऐकायला थोडी वेगळी वाटते, पण ती तशीच काम करते. पुन्हा एकदा निफ्टी 22,000वर आहे असं मानू, पण यावेळी तुम्हाला वाटतंय की मार्केट पडेल म्हणून तुम्ही ₹90 प्रीमियम देऊन पुट ऑप्शन खरेदी करता. आणि बरोबर, निफ्टी 21,850 पर्यंत खाली येतो. आता याचा रिझल्ट काय येतो ते बघूया. आता चार्टवर लक्ष द्या. निफ्टी खाली आलाय, पण पुट बायर्सचा प्रीमियम बघा कसा वाढलाय. जो प्रीमियम सुरुवातीला ₹90 होता तो आता ₹145 गेलाय. म्हणजे पडत्या मार्केटमध्येही प्रति लॉट ₹55 नफा. हेच तर पुट ऑप्शनचं खरं वैशिष्ट्य आहे. आता ह्या दोन गोष्टींमध्ये कधीच कन्फ्यूज न होण्यासाठी एक भन्नाट ट्रिक सांगतो. कॉल म्हणजे कॉलिंग मार्केट अप, मार्केटला वर बोलावणे, आणि पुट म्हणजे पुटिंग मार्केट डाऊन, मार्केटला खाली ढकलणे. ही सोपी ट्रिक लक्षात ठेवली ना तर यापुढे तुम्ही कॉल आणि पुटमध्ये कधीच गोंधळणार नाही. वळूया चौथ्या भागाकडे, ऑप्शन बायर विरुद्ध सेलर. इथे दोन अगदी विरुद्ध बाजू आहेत. एकीकडे ऑप्शन बायर आहे, याची रिस्क लिमिटेड असते पण नफ्याची संधी अमर्याद असू शकते. मात्र वेळेचा ऱ्हास किंवा ज्याला आपण टाइम डिके म्हणतो तो नेहमी बायरचं नुकसान करतो. दुसरीकडे ऑप्शन सेलर असतो, याचा नफा लिमिटेड असतो आणि हेजिंग न केल्यास रिस्क खूप मोठी असू शकते. पण गंमत म्हणजे तोच टाइम डिके सेलरच्या मात्र चांगल्याच फायद्याचा ठरतो. दोघांचे स्वतःचे असे वेगळे नियम आणि रिस्क फॅक्टर्स आहेत. आता वळूया शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, स्ट्रॅटेजीज आणि सामान्य चुका. तर कॉल ऑप्शन नक्की घ्यायचा कधी? जेव्हा मार्केटचा ट्रेंड क्लिअरली बुलिश असतो किंवा एखादा मोठा ब्रेकआउट अपेक्षित असतो. आणखी एक उत्तम वेळ म्हणजे जेव्हा मार्केट एखाद्या भक्कम सपोर्टवरून उसळी घेत असतं, तेव्हा कॉल घेणं खूपच लॉजिकल आणि फायदेशीर ठरू शकतं. आणि याच्या अगदी उलट, पुट ऑप्शन कधी घ्यायचा? जेव्हा बाजाराचा ट्रेंड पूर्ण बेरिश असतो, ब्रेकडाऊन होण्याची दाट शक्यता असते किंवा मार्केट एखाद्या रेझिस्टन्सवरून खाली फेकलं जातं.
अशा वेळी पुट ऑप्शन खरेदी करणं तुम्हाला खूप चांगला रिटर्न देऊ शकतं. पण थांबा, या सगळ्या गडबडीत काही चुका हमखास होतात ज्या आपल्याला टाळायच्या आहेत. पडत्या बाजारात कॉल घेणं किंवा वाढत्या बाजारात पुट घेणं ही एक मोठी घोडचूक आहे. तसंच टाइम डिकेकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. आणि सर्वात डेंजरस ट्रॅप म्हणजे स्वस्त मिळतायत म्हणून खूप दूरचे आउट ऑफ द मनी ऑप्शन्स डोळे झाकून विकत घेणं. या चुकांपासून नक्की लांब राहा. तर मार्केटची दिशा ओळखणं ही तर फक्त पहिली पायरी आहे. दिशा कळाली, पण आता खरा आणि महत्त्वाचा प्रश्न उरतो, आपण नक्की कोणती स्ट्राईक प्राईस निवडायची. हा एक असा प्रश्न आहे जो आपल्याला थेट ऑप्शन्स चेनच्या खोलात घेऊन जातो. आणि तो नक्कीच पुढच्या एखाद्या विश्लेषणाचा विषय असेल. तोवर आज आपण जे शिकलोय त्याची प्रॅक्टिस करत राहा.